एका व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी जमीन विकून काही लाख रुपये युनियन बँकेच्या बिजनोर शाखेत जमा केले होते. पण त्या व्यक्तीचा 6वीत शिकणारा मुलगा यश कुमारने ऑनलाईन गेमिंगमध्ये 13 लाख रुपये गमावले. पण गोष्ट इथेच थांबली नाही. पैसे गमावल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. लखनौच्या मोहनलालगंज परिसरात ही घटना घडली आहे. यशचे वडील सुरेश कुमार यादव हे भिंतींना रंग देण्याचं काम करतात. सोमवारी पासबुक अपडेट करताना खात्यातनं 13 लाख रुपये कमी झाल्याची माहिती मिळाल्याने ते प्रचंड घाबरले होते. तपास केला असता ही रक्कम ऑनलाईन गेमद्वारे खर्च झाल्याचं समोर आलं. घरी परतल्यानंतर सुरेश यांनी त्यांचा मुलगा यशकडे याबाबत विचारपूस केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, पण नंतर त्याने फ्री फायर गेम खेळताना हे पैसे गमावले असल्याचं कबूल केलं. पण त्यावरही वडिलांनी यशला रागावलं नाही, फक्त समजावलं. यशच्या ट्युशनच्या शिक्षकांनीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही वेळानंतर यश आपल्या खोलीत गेला आणि त्याने पंख्याला लटकून आपला जीव दिला. यशला तातडीने आरोग्य केंद्रात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या बहिणीनंतर यश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या सगळ्या कुटुंबाला या प्रकरणाने धक्का बसलाय. ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊनच सरकारने गेमिंग आणि बेटिंग ॲपवर बंदी आणली आहे. पण तरीही काही जुन्या प्रकरणांचा परिणाम अशा पद्धतीने अजूनही पाहायला मिळतोय. यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये नक्की कळवा.